नमस्कार. बदलापूरमध्ये प्रभू श्रीरामांचा अपमान करण्याचे जे काय प्रकार घडला, तो अपवादात्मक होता का हो? तर त्याचं उत्तर आहे नाही. हा अपवाद नसून एक वृत्ती, एक ट्रेंड बनत चाललेला आहे. कसा? तर मी काही एक पोस्ट आणि त्याच्यावरच्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स देतोय तुम्हाला. ते बघा. म्हणजे तुम्ही प्रभू श्रीरामांना मानत नाही. तुम्ही त्यांना काल्पनिक मानता वगैरे, ते तुमच्यापर्यंत ठेवा ना. आम्ही हिंदू जर त्यांना मानतो, त्यांची पूजा करतो, तर निदान आमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तुम्ही तुमच्या तोंडावर कंट्रोल करू शकत नाही. कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही प्रभू श्रीरामांबद्दल अशा गोष्टी बोलता, की मग इकडून सुद्धा लोकांना डॉक्टर आंबेडकर करांसारख्या महामानवाबद्दल अपशब्द वापरायची हुक्की येते. जे चूक आहे, पण दोन्ही बाजू चूक आहेत. मी समर्थन दोन्हीचं करत नाही आहे. पण जसं सगळ्यांनीच डॉक्टर आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे, जे योगदान आहे, त्याचं भान ठेवलं पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या पण काही संवेदना आहेत, त्याचा तुम्ही मान ठेवायलाच पाहिजे ना. ह्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीने प्रभू श्रीरामांना अयोध्येच्या नगराध्यक्षाचं पोर वगैरे टाईप, हां, अर्थात त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं नाही की प्रभू श्रीराम म्हणून अयोध्येच्या नगराध्यक्षाचं पोर. पण पोस्ट वाचताना तुम्हाला सहज कळतं की ते काय आहे. हां, मी ते क्लॅरिफाय करायसाठी मी कमेंट पण केलेली होती की कोण आहे बाबा, सांगा याच्यावर तुम्ही कोणाबद्दल बोलताय. त्याच्यावर काही रिप्लाय आलेला नाही आहे. मी वाट बघतोय. प्रभू श्रीराम तर कोणीतरी एका पोस्टमध्ये प्रभू श्रीरामांच्या ऐवजी प्रभू श्री रामचंद्र म्हणलं, तर म्हणे अरे एकदा काही ते ठरवा ना, म्हणे राम काय रामचंद्र काय, किती कन्फ्युजन आहे. एक काल्पनिक आणि अल्बर्ट फिल्बर्ट नावं ठेवतात वगैरे, काय म्हणजे सटल पद्धतीनं इतकं अपमानास्पद बोलणं. आणि अशा व्यक्तीकडनं जे स्वतःला उच्च शिक्षित मानतो, ज्याच्या प्रोफाईलवरती डॉक्टर लावलेला आहे, अशा व्यक्तीकडनं या अशा गोष्टी जेव्हा येतात ना, हे जाणून बुजून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार असतात हे. त्यांना काही घेणं नसतं. त्यांनी प्रभू श्रीरामाबद्दल काही नाही बोललं तरी काही घंटा फरक पडणार नसतो. पण 4 लोकांमध्ये हिरो होण्यासाठी दुसऱ्यांच्या दैवताला नावं ठेवणं हे कितपत योग्य आहे? बघा विचार करून सांगा.